दाखवून दे या चॅनलमध्ये तुमचं छान असं स्वागत आहे। आता मस्त मी तर चूल पेटवलेली आहे। आपल्याला छान अशा कोथिंबीरच्या कुरकुरीत अशा छान वड्या बनवायच्या आहेत। खुसखुशीत खमंग आणि चविष्ट अशा कोथिंबीरच्या वड्या। चला तर मग आता अगोदर काय करायचं तुम्हाला दाखवते ते। थोडी कोथिंबीरची घेतलेली आहे। तर अगोदर ना आपण पातेलं ठेवू पाणी गरम करायला। तिथं पाणी ठेवलंय मी आता गरम करायला। आपण एक तांब्या ओतले ह्याच्यात तयारी करून घेऊ आता। इथं कोथिंबीरसाठी मी आता काय काय घेतलं, इथं जिरं घेतलंय, ओवा घेतलाय, तीळ घेतलेत पांढरे, इथं हळद घेतली, धना पावडर घेतली, थोडंसं मीठ घेतलं आणि इथं लाल तिखट घेतलंय आणि थोड्याशा हिरव्या मिरच्या पण घेतलेल्या आहेत। आता ही कोथिंबीर स्वच्छ धुवून घेऊ आपण कापून। जास्त काड्या पण घ्यायच्या, छान चव लागते काड्यांनी पण। जसं हीच घ्यायची ना शेंडी छान अशी बारीक चिरून घ्यायची। आपण कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, स्वच्छ पाण्याने तिला धुवून घ्यायची। आता आपल्याला 2 पाण्याने धुवून घ्यायची, माती वगैरे असते त्याला। धुवून घेतली आता छान 2-3 पाण्याने कोथिंबीर। आता आपण ह्यात मसाला बनवा। हे हिरवी मिरची घेतली मी आता, हिरव्या मिरच्या, लसूण, जिरं आणि थोडासा ओवा छान बारीक करून घेऊ। छान आता हे बारीक करून घेऊ आपण। थोडंसं मीठ टाकून घेऊ म्हणजे ना मिरची पड्डीशनी बारीक होती। छान आता मिरची आपली ना बारीक करून झालेली आहे। छान थोडीशी आता ह्यात ना हळद टाकून घ्यायची आपल्याला, धना पावडर 2 चमचे, हरभरा डाळीचं पीठ घेतलं आहे हे टाकून घ्यायचं त्याच्यात। जेवढं मावल तेवढं आपण यात मळून घ्यायचं आता असं। छान असा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे आपल्याला। ह्यात तुम्ही तांदळाचं पीठ पण टाकू शकता, पण अशा पण खूप छान वड्या होत्यात एकदम अशा चुलीवरच्या। छान आता गोळा मळून झाला आहे। त्यात तीळ टाकायचं थोडंसं पांढरे, एक पोळी तेल टाकायचं। हे आता मस्त मळून घ्यायचं एकजीव तीळ आणि ते। छान मळून झाल्या बघू शकता। आता इथे छान तेल लावायचं चाळणीला असं असं तोडून घ्यायचं। थोडंसं अजून मोठं करू। असं करून घ्यायचं, छान असं ठेवायचं। बघू शकता पुन्हा असं मी बनवून घेते। बघू शकता छान अशा आपल्याला आता रोल बनवून झाले बघू शकता। इथं मस्त पाणी पण उकळलेलं आहे आपलं। आता पाणी तर उकळलं आहे। आता अशा वड्या ठेवून घेतल्यात त्याच्यावरती। थोडंसं तीळ टाकायचं, झाकण ठेवू आपण। छान आता वड्या उकडून घेऊ आपण।
वड्या उकडायला ठेवल्या आहेत. आता 20 ते 25 मिनिटं आपल्याला वाट बघायची. तोपर्यंत आपल्या वड्या उकडते. तर मस्त आपल्याला वड्या छान शिजले बघू शकतात. असं अजिबात चिकटकत नाही. छान आता वापरायचं काढून घेऊ आपण. मस्त आता शिजले तर हाताला पण चिटकत नाही. थंड होऊन देऊ 10-15 मिनटं याला. आता कढई ठेवली होती आम्ही. इथं मी तेल ना गरम करायला ठेवले. तोपर्यंत आपल्या वड्याचं छान ना गार होते. तर 10-15 मिनटं थोडं जरा वाफ जाऊच. तर अशा कट करून घ्यायच्यात आपल्याला अशा वड्या. छान शिजलेत वड्या एकदम मस्त शिजलं. आतून मी बघू शकतो. खूप छान वास येतोय कोथिंबीर वडीचा. छान आपल्या वड्या आहेत ना कट करून झाल्यात बघू शकता इथं. आता मस्त आपलं तेल पण तापलेलं आहे. नंतर सोडून घेऊ आपण एक आता. मस्त वडा घालायचा. छान तळून घेऊ आपण त्याला. मस्त आता वड्या तळून झाल्यात. आपण ताटामध्ये काढून घेऊ आता. मस्त झाल्यात आपण काढू. आवाज येतोय का? कुरकुरीत खुसखुशीत. मस्त अशा कुरकुरीत झाल्यात आपल्या वड्या छान अशा. आपण तळून घेऊ आता आपण उरलेल्या. एकदम कुरकुरीत वड्या झाल्यात आपल्या अशा कोथिंबिरीच्या. सगळ्या काढून घेतो. इथे छान आपल्या अशा कोथिंबीरच्या वड्या झालेल्या आहेत बघू शकता. इथं एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत आणि खमंग कोथिंबीरची वडी. तुम्हाला मी खाऊन पण दाखवणार आहे. आवाज कसा देते नक्की कमेंट करून. हे तर अगोदर दाखव थोडं. एकदम मस्त असं खुसखुशीत खमंग वडी झाली. आता मी तुम्हाला खाऊन दाखवते. खूप छान वड्या झाल्या आहेत कोथिंबीरचा. एकदम लाजवाब. तर आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि कशा वाटल्या कोथिंबीरच्या वड्या कमेंट करून सांगा. मस्त अशीच एक रेसिपी घेऊन येऊ पुढल्या पण व्हिडिओवर. चला बाय सगळ्यांना.